पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिका निवडणुकीत आज 16 जानेवारी 2026ला एक मोठा राजकीय भूकंप झालाय. अजित पवारांच्या पारंपरिक गडातच भाजपने जबरदस्त कमबॅक केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित गट आणि शरद गटची एकत्रित ताकदही फिसकटली. जिथे दादांनी आम्ही पुन्हा सत्ता आणू असा दावा केला होता, तिथे पुणेकर आणि पिंपरी चिंचवडकरांनी स्पष्ट संदेश दिला: विकास आणि विश्वास यांना प्राधान्य. पुणे महानगरपालिकेत म्हणजे पीएमसी 165 जागांवर भाजपने 100+ जागांवर आघाडी घेतलीय. काही ट्रेंड्समध्ये 108 पर्यंत आहे. तर अजित पवार गटाला फक्त 20 ते 30 जागा आणि शरद पवार गटाला 3 ते 5 जागाच मिळाल्या. पूर्वीच्या 97 जागांवरून भाजपने आणखी मजबूत होताना दिसत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत म्हणजे पीसीएमसी 128 जागांवर भाजप 70 ते 85 जागांवर म्हणजे अनेक ट्रेंड्समध्ये 77 ते 84 वर आघाडीवर आहे. अजित पवार गटाला 35 ते 40 जागा आणि इतरांना कमी. राष्ट्रवादीची एकत्रित ताकदही 40च्या आसपासच राहिली. खरं तर अजितदादांनी पुण्यासाठी आणि पिंपरी चिंचवडसाठी वर्षानुवर्ष विकास कामं केली: रस्ते, पाणी, मेट्रो, औद्योगिक विस्तार. पण या निवडणुकीत काही प्रमुख चुका आणि घटनांनी त्यांची दक्ष प्रशासक आणि स्वच्छ इमेजला मोठा तडा गेला. सर्वात मोठं कारण म्हणजे पार्थ पवार प्रकरण. बोपोडी मुंडवा जमीन घोटाळा. 300 कोटींची जमीन कवडी मोलात खरेदी करण्यात आली. स्टॅम्प ड्युटी न भरता व्यवहार शासनाने रद्द करावा लागला. अजितदादा म्हणाले, मला माहिती नव्हतं, पण लोकांना वाटलं की कुटुंब वाचवण्यासाठी नियम वाकवले गेले. पूर्वी सिंचन घोटाळ्याचे आरोप लोकांनी फोल मानले, पण हे रिसेंट आणि स्थानिक प्रकरण माफ झालं नाही. अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते पुण्याचे पालकमंत्री आहेत. याशिवाय पुणे महानगरपालिकेमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये देखील त्यांची अनेक वर्षांपूर्वी सत्ता होती. पण 2017ची जी मोदी लाट आली, या मोदी लाटेमध्ये सगळं बदललं आणि अजित पवारांच्याकडून पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही महापालिका भारतीय जनता पक्षाने जिंकून घेतल्या. पण अजित पवारांना विश्वास होता की आपण इथं जर थांबलो तर आपण काहीही करू शकतो. म्हणून अजित पवार मागचे 2 महिने पुणे आणि पीसीएमसी म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये अक्षरशः ठिय्या मांडून बसले. महेश लांडगे विरुद्ध अजित पवार हा सामना आपल्याला बघायला मिळाला. एकमेकांवर दोघांनी अनेक ताशरे ओढले. यामध्ये मुख्यमंत्र्यांना मध्ये येऊन हे भांडण मिटवावं लागलं, अशा अनेक गोष्टी झाल्या. तरी आज जो पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा निकाल लागलाय, त्यामध्ये स्पष्ट लक्षात येते की पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या दोन्ही लोकांनी अजित पवारांना नाकारले. राष्ट्रवादी काँग्रेसला, शरद पवार गटाला, दोन्ही गटांना देखील नाकारले. मग त्याचं व्हायचं कारण काय? खरं तर अजित पवारांनी पुण्यासाठी बरंच काय केलेलं आहे. पिंपरी चिंचवडचा विकास मोठ्या प्रमाणावर त्यांच्या काळात झालाय. पण तरी पण अजित पवारांनी अशा काय नवीन चुका केल्या, अशा काय गोष्टी घडल्या ज्यामुळे अजित पवारांचा हा पराभव झाला? ते तिथपर्यंत कसे पोहोचले ते थोडक्यात पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या होत्या. दोघांची एकत्र शक्ती लागणार होती आणि त्यामुळे त्यांचा जिंकण्याचा विश्वास देखील त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये सगळीकडे दिसत होता. पण प्रत्यक्षात असं झालं नाही. यामध्ये जो निकाल लागलाय, त्या निकालाची जर आकडेवारी बघितली तर आतापर्यंतचे जे कल हाती आले त्यानुसार पुण्यात 165 जागांच्या पैकी भाजपला 100+ जागा मिळाल्या आहेत. म्हणजे 108 पर्यंत लीड्स आहेत. म्हणजे 60% जास्त जागा बीजेपीला मिळतायत. पूर्वी तिथे त्यांच्या 97 होत्या. त्यानंतर एनसीपीला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 10 ते 30च्या आसपास जागा. शरद पवार गटाला फक्त काही जागा म्हणजे अक्षरशः पुण्यात यांचं पाणीपत झालंय. शिवसेनेला 1 आणि काँग्रेसला 9 जागा मिळतायत. इथं पिंपरी चिंचवडमध्ये एकूण 128 जागांपैकी भाजपला 70 ते 85 जागा मिळतायत. म्हणजे इथे देखील जवळजवळ 60-70% जागा बीजेपी जिंकतीये. 30-40 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवारांना मिळतायत आणि काही जागा काँग्रेसला मिळतायत. म्हणजे हा निकाल बघितला तर असं वाटायला लागतं की जणू काही राष्ट्रवादी काँग्रेस हा पुण्यामध्ये एक अत्यंत छोटासा पक्ष आहे की काय? या गोष्टी घडण्यामागचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे दादांची इमेज. अजित पवारांची एक करडे, प्रजाहित दक्ष अशा प्रकारचे नेते म्हणून त्यांनी पहिल्यापासूनच एक इमेज तयार करून ठेवलेली. या इमेजला मागच्या वर्षभरात तडा गेला आणि त्यासाठी कारणीभूत ठरले त्यांचे सुपुत्र पार्थ पवार. पार्थ पवार आणि त्यांची अमेदिया कंपनी आणि शीतल तेजवान यांच्या मदतीने जो काही बोपोडीतला जमीन घोटाळा झाला, ज्यामध्ये जवळजवळ 300 कोटी रुपयांची जमीन अत्यंत कवडी मोलाने खरेदी करण्यात आली, ज्यामध्ये स्टॅम्प ड्युटी देखील भरली गेली नव्हती. महाराष्ट्र शासनाने या त्याच्यामध्ये पडून हा व्यवहार रद्द करावा लागला. अजितदादा पुढे येऊन नंतर असं सांगायला लागले की हे काही झालं ते मला माहितीच नव्हतं आणि त्यांनी आपल्या मुलाला वाचवायचा प्रयत्न केला. यामध्ये काही लोकांना अटक झाली, पण पार्थ पवारांना कुणीही हात लावला नाही. खरं तर अमेदिया कंपनीचे मालक 99% मालक हे पार्थ पवार होते
पण तरी देखील त्यांच्यापर्यंत कुणीही पोहोचलं नाही. अर्थात अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना असं काही होणं शक्यच नव्हतं. पण तरी देखील इथे महाराष्ट्रातल्या प्रत्येकापर्यंत ही बातमी पोहोचली आणि महाराष्ट्रात पुण्यातल्या प्रत्येकाला एक लक्षात आलं की अजित पवारांची इमेज जेवढी स्वच्छ आहे असं भासवलं जातं तेवढी नाही. त्यांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जे काही करावं लागतं ते सगळं केलं. खरं तर बॉलिवूडमध्ये एक राजकारणी असतो जो आपल्या कुटुंबियांना वाचवण्यासाठी भ्रष्टाचार करण्यासाठी काहीही करत असतो आणि तशा प्रकारची इमेज एका राजकारण्याची रंगवली जाते. अजित पवार हे तसे एक राजकारणी ठरले. त्यांच्यावर या अगोदर देखील भारतीय जनता पक्षाने 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. पण तरी देखील त्यातून ते तावून सुलाखून बाहेर काढलेले होते. त्यांनाही माहिती होतं की हा आकडा फोल आहे, हा खोटा आकडा आहे. तो मुद्दाम भ्रष्टाचाराचं रूप मोठं करण्यासाठी दाखवला गेला. हे सगळं लोकांच्या समोर आलेलं होतं. लोकांनी हे मान्य देखील केलेलं होतं. पण पार्थ पवारांनी रिसेंटली बोपोडीमध्ये, मुंडवामध्ये जे काही घोटाळे केले, त्यांच्या कंपनीने जे घोटाळे केले, ते मात्र या पुण्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी माफ केले नाहीत असंच या ठिकाणी दिसतंय. अजित पवार हे खरं तर एक कठोर प्रशासक आहेत, अशी त्यांची इमेज पहिल्यापासून होती. पण या निवडणुकीत, महापालिकेच्या निवडणुकीत त्यांची काय मजबुरी होती हे लक्षात आलं नाही. पण त्यांनी अनेक गुन्हेगारी स्वरूपाच्या लोकांना तिकीटं दिली, त्यांच्या कुटुंबियांना तिकीटं दिली, अंधेकरांच्या घरात तिकीट दिलं, मानकरांच्या घरात तिकीट दिलं. आता या अंधेकरांना जे तिकीट दिलं, सोनाली अंधेकर ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडून देखील आली आहे. आजच्या निकालामध्ये ती निवडून आलेली आहे. पण तरी देखील एक प्रश्न पुण्यातले सामान्य लोक विचारतातच आहेत की अंधेकर आणि कोमकर या टोळ्यांमधला जो मागच्या 2-3 वर्षांमध्ये जो वाद झाला, जे काही खून झाले, हे सगळं पाहता पुण्यातला सामान्य माणूस या गोष्टीं पाहून अतिशय आनंदी अजिबात नाही आहे. अर्थात तिथल्या काही लोकांना या बाजूची, इकडची बाजू किंवा तिकडची बाजू यामध्ये इंटरेस्ट असेलही, पण सामान्य माणसाला याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही. सामान्य माणसाला या गोष्टींचा त्रास होतोय आणि म्हणूनच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अनेक लोकांना जी राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीटं दिली, अजित पवारांनी त्यांची पाठराखण केली, या सगळ्यावरून अजित पवारांची ती प्रशासक म्हणून असलेली किंवा ते जी कठोर आहेत काही गुन्हेगाराच्या बाबतीत किंवा इतर गोष्टींच्या बाबतीत, ही जी इमेज आहे या इमेजला देखील तडा गेला. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना तिकीटं देणं ही अजित पवारांनी भलेही एक सीट निवडून आली असेल, पण त्याचा डॅमेज राष्ट्रवादीला संपूर्ण पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीकडे झाला. अजित पवारांची पहिल्यापासूनच पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महानगरपालिकांच्या मध्ये ताकद आहे. पण असं असलं तरी अजित पवारांना आपण स्वतःहून स्वतःच्या जीवावर निवडणूक लढवावी की राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घ्यावं, याबद्दलचा त्यांचा निर्णय शेवटपर्यंत झाला नाही. अगदी जेव्हा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तेव्हा त्यांनी आपली युती शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जाहीर केली. खरं तर ही गोष्ट खूप अगोदर करायला पाहिजे होती. मुंबईमध्ये ठाकरे बंधूंनी जी चूक केली तीच अजित पवारांनी शरद पवारांच्या बरोबर युती करताना केली. कारण तोपर्यंत खूप उशीर झालेला होता. भारतीय जनता पक्ष आपल्या कॉन्फिडन्समध्ये होता. त्यांनी जरी सांगितलं असलं की आम्ही एकटे लढवणार आहोत, पण तरी देखील एनसीपीची ताकद किती आहे याचा अंदाज अजित पवारांना आला नाही आणि त्यांनी स्वतःला ओव्हर एस्टिमेट केलं आणि त्याच्या नादातच त्यांना एक मोठा फटका बसला आणि तो फटका आजच्या निकालामध्ये दिसतोय. अर्थात ते एकत्र आल्यामुळे आणि शेवटच्या क्षणात एकत्र आल्यामुळे अनेक बंडखोर तयार झाले. हे बंडखोर सगळे विरोधात केले. त्यांनी भारतीय जनता पक्षाला, शिवसेनेला, अशा वेगवेगळ्या पक्षांना मदत केली. अर्थात ज्याची चलती असते त्याचे बंडखोर अशा वेळेला इतर समोर जाऊन देखील मदत करत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं त्यांची चलती नाही हे त्यांच्या बंडखोरांना देखील कळलेलं होतं. आणखी अजित पवारांचे इतर काही कारणं झाली, ज्या कारणांमुळे देखील अजित पवारांचा पराभव झाला. खरं तर लाडकी बहीण योजना ही अजित पवारांनी जाहीर केली होती. लाडकी बहीण योजनेमध्ये एक प्रकारे लाडका भाऊ म्हणून एक इमेज तयार झाली, ती एकनाथ शिंदेंची आणि देवेंद्र फडणवीसांची. ती नंतर तयार केली गेली. त्यांना देवाभाऊ म्हणून ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांचं ब्रँडिंग केलं गेलं, हे प्रॉपर ब्रँडिंग होतं आणि ते सक्सेसफुल देखील झालं. त्यामुळे देवाभाऊ हे लाडक्या बहिणींचे भाऊ झाले. पण अजित पवार मात्र त्या दृष्टीने तेवढ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकले नाहीत. अजित पवारांनी पुण्यात पीसीएमसीमध्ये दोन्हीकडे चांगलं विकास कामं केली. बऱ्याचशा गोष्टी त्यांच्या हातात जेव्हा या दोन्ही महानगरपालिका होत्या तेव्हा केल्या. पण हे सगळं असलं तरी आता ते काहीही घोषणा करत होते. मेट्रोमध्ये, बसमध्ये, टीएमटीमध्ये लोकांना फुकट प्रवासाचा पास देणार किंवा फुकट प्रवास करता येणार अशा पद्धतीच्या घोषणा देत होते. पण देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या या घोषणांची हवा एका इंटरव्ह्यूमध्ये सहज काढून टाकली. ते म्हणाले की अनाऊन्स करायला कुणाच्या बापाचं काय जातं, कारण ते जिंकणार नाही, त्यामुळे अनाऊन्स काहीही करू शकतील. या अशा गोष्टींच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी लक्षात आणून दिलं की अजित पवार जे काही बोलतात त्यामध्ये काहीच तथ्य नाही आणि ते सगळे ते डिलिव्हर करू शकणार नाहीत. आणि या गोष्टींच्यामुळे लोकांच्या वरचा अजित पवारांच्या या आश्वासनांचा वरचा विश्वास देखील हळूहळू कमी होत गेला. याचा फटका अजित पवारांना या निवडणुकीत बसला. म्हणून आपण जे निकाल आहेत ते समोर बघतोय. भारतीय जनता पक्षानं, भारतीय जनता पक्षाच्या इतर नेत्यांनी, स्वतः देवेंद्र फडणवीसांनी स्वतःला एक विकासपुरुष म्हणून प्रोजेक्ट केलं. त्यांनी आपली इमेज, विकासाची इमेज दाखवली. हे सगळं करताना अजित पवार मात्र हे विकासाचं स्वप्न पुणेकरांना दाखवू शकले नाहीत. काही फ्रीबीज देण्याच्या ज्या घोषणा केल्या त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे
त्यांच्याकडे जास्त काही नव्हतं. त्यामुळे अजित पवारांनी या ज्या चुका केल्या त्या तुम्हाला पटतात का? किंवा अजित पवारांनी या चुका सोडून आणखी काही महत्त्वाच्या चुका केल्या ज्यामुळे अजित पवारांचा हा पराभव झाला? ते तिथपर्यंत कसे पोहोचले ते थोडक्यात पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय सत्यवाणी न्यूज.